do you plan to do if this dream of yours doesn't work out? It doesn't even enter my consciousness. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजले की तानाजी मालुसरे वीरगतीला प्राप्त झाले, तेव्हा त्यांच्या मुखातून एक वाक्य होते, गड आला पण सिंह गेला. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुण्याजवळच्या सर्वात प्रसिद्ध किल्ल्यावर सिंहगडावर. आताच बसली बघ. उठकी अजून चालू पण नाही झाला. माघार जायचं का इथून? गडावर क्रिकेट खेळायला तिकडे दगड ठेवली नाही, ते दगड असते तर आधी पायऱ्या दगड ठेवली नाही, पायऱ्या पायऱ्या तुटल्यात ना. घसरते बाबा. कुठून आला? बीड. बीड बीडवर बीड बीड मध्ये कुठं? मी पण बीडच आहे की. चालू का? हा चालू ना. हाय गाइस, वेलकम टू माय भावाच्या युट्यूब चॅनल. लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक आणि ब्लॉक करा. ब्लॉक करा. चल चल. आहे का नाही भाऊ युट्यूब चॅनल ना? हा. कोणतं चॅनल भाऊ? शुभम बागल. हा. चल. शुभम बागल 1922. पंढरपूर. पंढरपूरचा आहे का? तू कुठला? सोलापूर. सोलापूर नाही, माळशिरस आहे. हा. कॉपरेट येते त्यामुळे गाणं चालू ठेवत चालत नाही. हे म्हणत होतं गाणं लावा. अरे सर आता चालू केलं. आताच केलंय. मी असं काय सबस्क्रायबर साठी नाही करत, मेमरीज म्हणून. मेमरीज म्हणून बरोबर आहे भाई, बरोबर आहे. मेमरीज कारण मी स्टेटस ठेवणार आहे गाइस. 70 रुपये जाताना गाडीवर जायचं का? नाही बागल काय तू? हा बाबा, 70 रुपये कुठे घालवतो? त्याला मला 5 चालते का विचार येत आम्ही 70 रुपये कुठं आणायचं? घरच्यांनी दिलेत पैसे थोडं थोडं. 300 रुपये पाठवले फक्त. मला पण 300 पाठवले. म्हणजे 100 उरले फक्त. चलो चालत पैसे घालवा नाही पडत. आता याच्यानंतर तिथं थांबू तुला वाटलं. हे बघ, हे बघ, हे सोडून चला. राहू दे तू. इथं आवाज सोडून चल. उठ ना. उठ की. नाक खराब करतो. चल सोड. सोडून जातो म्हणते अजून तुला. ऐक ना, आम्ही पैसे नसलो लिफ्ट मागतो ना, मग हात केलो काय करतात माहिती आहे? ती पण आम्हाला हात करते. अवघड. मी गाडीवाल्याला हात करतोय असं, ती पण हात करते मला. ए सिंपल रस्त्यांवर आपण मुलं असतो तर गेलो असतो कसं पण. इथून जाऊ. चल. त्यांना चढता येणार नाही. येईल का चढता तुला? काय येतं? स्लिप होत. हळू चाल, हळू चाल. पडू नका असं नाही का फक्त. सोप्या रस्त्यावर आपल्याकडे काय सेफ्टी नाही, तर दवाखाना नाही तर कुठं. अरे तिथं बसलेली आता ते झाडाखाली. मला वरले वरले काय समजलंय? छत्री घेऊन आला भाऊ. 400 रुपये द्या. किती रुपयाला आहे? 25 फक्त. 10 रुपये 10 रुपयाला काय गाड्यावर 10 रुपयाला असते का? फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आता नाही टाका पाहिजे. पाणी नाही. वर एक विहीर आहे, त्यामध्ये पाणी पिऊ शकतो आपण. इकडून जा. बरं ये सोपं. पडू नको फक्त. पोरगी कुठं तरी पाडून आले म्हणजे.
कुठून जायचं इथून आई शपथ जाऊ देईल हा जा पडलो काय करणार आहे सोपा रस्ता आहे ना इकडून मस्ती आई शपथ थंड वातावरण आहे चल 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 तो घे आता बसली बघा आता तर तिसरी वेळ आहे बसायची वरती बसू चल तिथं तिथं बसू शकतो वरती बसू चल मुलं येतात फॅमिलीवाले खूप येतात 15 म्हातारी माणसं येतात वरती काय नाही आपण नॉर्मल प्रॅक्टिस नसतो म्हणून जमतो थोडं बसायचं जायचं पण शक्यतो बसण्यापेक्षा उभं राहा बसलं की मोठा वाटत नाही आणि छोटे छोटे स्टेप्स घ्या जास्त मोठे असं उंच पायरी चढायची नाही मला भोपाळ तुला म्हटलेलं आधीच कसला रस्ता आहे रे रस्ता म्हणजे तुझ्यासाठी काय लिफ्ट बनवणार आहे तर चल चल अजून बसली का ती 100 हिची हालत खराब झाली होगी 2-2 मिनिटाला बसायला लागली मला किती तर होते आता झोपली असते ना मस्त हॉस्टेलवर सुट्टी आहे तर खायला असता दिवस होता सुट्टी असू दे काय नवीन काय तर परत आठवण येईल ना असं काय तर नवीन केलं आपण युट्यूबवर टाकेल ना मागेल व्हिडिओ काय रोज रोज गाडा येणार आहे का तू बघा ते लहान लेकरांना हे बघा ही सानिका दिदी होती तुमची 15 तासात बसायची म्हणे 15 वेळा तर बसायचीच आहे एकटीच आजी आधी चालत आणि हिला 2 पाऊल चाललं गेलं की दुमती मोटिवेशन घ्यायला हे मोटिवेशन सानिका बघ लहान लहान लेकर लहान लहान पोळे येते चढला नाही होते चल चल आरामशी आहे तेवढं दिसतं ना तेवढंच चालत आली वर एकटी आतापर्यंत चालत आले आता वर होय बाय बाय कर नाही फोटो काढायचो फोटो नाही काढत बाय हो कधी निघला तुम्ही मी 8 वाजता सांगायला सुरुवात केली हा दोघं झालं नाही मग कोण कोण आहे मी नाही बोलणार नको बोलू चल चला चल फायनली आम्ही पोहोचलो आता चल हा आहे गडाचा पहिला दरवाजा या पहिल्या दरवाजाचे नाव पुणे दरवाजा आहे नॉर्मली आपण बघतो की गडावरती प्रत्येक दरवाजाचे नाव वेगवेगळे असतात या गडावर दोन्ही दरवाजाचे नाव पुणे दरवाजा आहे तिसरं गेट आहे आयुष्यपती बघ हे बघ हे व्ह्यू बघ मस्त आहे तर हा आहे तोफखाना आणि इतिहास बघायला गेलं तर जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा हा तोफखाना आहे फ्रॉम वेअर आर यू From US. ओके US. नाईस टू मीट यू Yeah, nice to meet you. चल कुठं आले ना US ना आलेत बघायला आणि ही आहे घोड्याची पागा पूर्वी काळी इथे घोड्यांना ठेवलं जात होतं आतमध्ये एकदम थंड वातावरण आहे आणि यामध्ये
छोट्याशा पाण्याच्या टाक्या पण आहेत. ही घोड्याची पागा अखंड दगडाला फोडून बनवलेली आहे. इथं बघू शकतो पाण्याची टाकी पण आहे. थंड पाणी यार. मस्त. हॅलो ब्रो, फ्रॉम विच कंट्री? विच आयलंड. ओके. गडावरती मंदिर देखील आहे, अमृतेश्वर मंदिर. तर बघू शकतो आपण. नॅचरल पाणी आणि या पाण्यामध्ये तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. तुम्ही एकदम नितळ पाणी आहे, तर पाण्याच्या आतलं पण दिसतं. ते म्हणतात ना क्रिस्टल क्लिअर पाणी. हा, क्रिस्टल क्लिअर पाणी पिऊ पण शकतो ना. हा, पाणी पिऊ शकतो. तेच सगळं तेच वापरतात. काढण्याने पाणी काढतात. छोट्या बटाला पाणी नाही जाणार. प्यायचं पाणी आहे ना, थंड असेल. इथलं पाणी ट्राय करूया का आपण? पाणी ट्राय करू. थंड यार. पन्नासला दोन. आताच लावले तर मस्त झोप ना. अरे लगेच तुझे कसले असले केस अर्जुन ती बॅग. अर्जुन सगळ्यात भारी केस आहेत माझी. अर्जुन ती बॅग घे. अशी केस कुठे बैठली नसतील की. याला कोणतरी म्हणलं की काय गडावर बिबटे आहे म्हणून सेफ्टीसाठी चाकू घेऊन आलाय. नाही आहे की कोण म्हटलं तुला? नाही दाखव, चाकू घेऊन आलाय. मर्डर करू काही का रबर दाखव तर की चाकू. हो, सेफ्टीसाठी चाकू घेऊन आला. दाखव मग तू काय ब्लॉग मध्ये दाखवते. दिसतंय की त्यांना पण. इथं 1670 मधील घडलेली लढाई दाखवली गेली आहे आणि या लढाईला तानाजी मालुसरे लीड करत होते. आणि या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई आणि तानाजी मालुसरे यांची प्लॅनिंग करताना असं चित्रण दाखवलं गेलं आहे. जेव्हा तानाजींना समजले की कोंढाण्यावरती लढाईची तयारी चालू आहे, तेव्हा ती म्हणाले की आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. तानाजी म्हणाले कोंढाणा मीच जिंकणार आणि त्यांनी कोंढाण्याचा विडा उचलला आणि अतिशय अशक्य अशा वाटेवरून त्यांनी आपल्या सैनिकासोबत कोंढाण्यावरची चढाई केली. पण दुर्दैवाने उदयवानसोबत लढताना तानाजी धारातीर्थी पडले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, गड आला पण माझा सिंह गेला. आणि इथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. लढाईनंतर कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे पडले.